हे अभ्यास नाही तुला? संध्याकाळी झाला. व्हेरी गुड. चॉकलेट अरे हो, चॉकलेट राहिलच नाही का? हे घे चॉकलेट. चला उचलून घे. हो उचलून. चला हे बघ आतमध्ये कोण आहे? किमकर, आज एवढा उशीर का यायला? सर्जन सदावर त्यांच्या आउट हाऊस मध्ये होतो दुपारी 4 वाजल्यापासून. म्हणजे 10x12चं आउट हाऊस. ते सदावर ते दररोज येऊन काहीतरी चेंजेस सांगतात. डोकं फुटायची पाळी आली नुसती. तुमचे ते मेहता साहेब काही बोलत नाही त्यांना? हे उलट माझ्यावरच डाफरतात. आता उद्या नवीन ड्रॉइंग ट्रेस करून द्यायचं आहे. एकदा ते ओके झालं ना की सुटलो मी खरंच. होईल रे ओके. डोंट यू वरी. किमकर, एक गंमत सांगू? मस्तपैकी. नको, त्यापेक्षा माझ्या जेवणाचं बघा प्लीज. मस्तपैकी. ठीक आहे, नंतर सांगते. तर विवेक, या रविवारी जमेल का तुला चौलला यायला? या रविवारी कठीण दिसतंय हो. ते सदावर त्यांच्या बंगल्याचं काम अजून माझं. काय झालंय, आपल्या बिपिनचा एक मित्र असतो चौलला, मकबूल म्हणून. त्याची 200-400 एकर प्रचंड वाडी आहे चौलला. अगो बाई. आता बिपिनला आपल्या संदीपचं शेतीवाडीचं वेळ माहिती आहे. त्याने विषय काढला मकबूलकडे. या बिपिनच्या ना ग बाई ओळखी ना कुठे कुठे असतील. लेट मी फिनिश. तर मकबूल गेला बाजार, त्यातील 60 एकर जमीन संदीपला मिळण्याची शक्यता आहे. विकत देणार आहे की? विकतच रे, पण बिपिनच्या ओळखीमुळे अगदी नॉमिनल किमतीला. अरे वा. अगदी नॉमिनल म्हणजे फुकटात नाही ना? सॉरी, तुमचं चालू द्या. तर आपण चौलला फेरी मारून ती वाडी पाहून येऊया. म्हणजे काही ठरण्याआधीच? अर्थात. आणि संदीपला त्या वाडीत एक फार्म हाऊस लागेल. त्याची जबाबदारी तुझ्यावर. म्हणजे प्लान्स काढणं, कन्स्ट्रक्शन, बजेट वगैरे. पण वाडी फार्म हाऊस जरा खर्चिक पडेल नाही? अरे जिद्द धरली तर सरळ मार्ग सापडतोच. आता संदीपला हाऊस आहे ना शेतीवाडीची, मग करू दे दणक्यात. आणि फार्म हाऊस सुद्धा 1-2 खोल्यांचं नाही, चांगलं 4-5 खोल्यांचं हवं. समोर मागे प्रशस्त वरांडा. पण मी काय म्हणतो, काही बोलू नकोस. एवढा सदावर्त्यांचा बंगला बांधणारा तू, तर फार्म हाऊस म्हणजे तुझ्या हातचा मळ. तेव्हा तू त्या फार्म हाऊसचा एक रफ प्लॅन बनव आणि सवड झाली ना की आपण चौला फेरी टाकून येऊ. माझ्या डोळ्यासमोर तर आत्ताच संदीपचं ते कौलारू घर आणि हिरवीगार भातशेती दिसायला लागली. आई भात वाढू? तू हे सारखं मागे वळून काय पाहतेस? काही लक्षात नाही आलं काय? जुईच्या खाणाखुणा चालल्या आहेत. खाणाखुणा? परवा शाळेत येताना सुद्धा एका मुलाबरोबर पाहिलंय मी तिला. तू म्हणतेस तो मुलगा स्मार्ट आहे, खूप छान आहे. दोघांचा जोडा अगदी छान शोभून दिसेल बघा. आता तू म्हणतेस म्हणजे प्रश्नच नाही. डायरेक्टरची नजर आहे. पण मला वाटतं की एकदा त्या मुलाची चौकशी केलेली बरी नाही का? म्हणजे तो काय करतो, त्याच्या घरी कोण कोण आहे वगैरे.
पण जुईनी सगळी चौकशी केलेलीच असणार. हा थ्रूआउट फर्स्ट क्लास करिअरची मुलगी आहे ती. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकणार नाही. तुला सांगतो, मला काय वाटतं, हा. तो मुलगा नक्कीच डॉक्टर, इंजिनियर किंवा प्रोफेसर असणार. त्याचा बंगला सुद्धा असणार. हो हो असणार. तरी एकदा चौकशी केलेली बरी नाही का? सिद्धू झोपला? हो, आई आणि भाऊ? गप्पा मारतायत. हे काय कशासाठी आहे? डिझाईन नको का काढायला? मकबूलच्या वाडीच्या फार्म हाऊसचं. जेवताना 4-5 खोल्या होत्या. एव्हाना गेला बाजार 8-9 खोल्या तरी झाल्या असतील. 12, 22, 88 खोल्या असतील. तुला काय करायचंय त्याच्याशी? तुम्हा केमकर मंडळींची ना मला गंमत वाटते विवेक. कशातलेही ओ का ठो न करणारा कोणीतरी एखाद्या केमकरला भेटतो, तू या धंद्यात नाव कमावशील असं सांगतो, आणि आपली कुवत न ओळखता केमकर लगेच ढुंगणाला मांजा लावून आभाळात उडू लागतो. हे बघ, आम्ही पतंग उडवतो ना, ते आमच्या पुरतेच, आमच्या आनंदासाठी, दुसऱ्याला फसवायला नाही, की कोणाचे पतंग काटायलाही नाही. हं? कळलं? म्हणून तर तू मला खूप आवडतोस. ए, काय चाललंय? अरे छान झालं ना शॉपिंग? हो, आज खूप मजा आली. आहे बाबा जागा. ओ सॉरी. काय खाणार? काय घ्यावं? आज अचानक कसं काय हॉटेलिंग आणि शॉपिंग? आणि मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग काय खाणार काय सांग ना. महत्त्वाच्या बोलण्यात तसा हा प्रश्न येत नसावा नाही का? बट आय विल हॅव सँडविच अँड कॉफी. सँडविच अँड कॉफी बस. ओके, 1 सँडविच 2 कॉफी. मला सांग, अभ्यास काय म्हणतोय? यंदा सुद्धा फर्स्ट क्लास मिळायला हवा बरं का? पण यावर्षी म्हणावं तसं लक्ष नाही अभ्यासात. म्हणावं तसं म्हणजे आपल्या घरासमोरच्या गॅलरीत कोण उभं असतं? असेल कोणी, मला काय माहीत. तुझ्या आणि त्याच्या खाणाखुणा चाललेल्या पाहिल्यात मी. त्या दिवशी शाळेतून परत येताना त्या कॉर्नरवर पण उभे होतात ना तुम्ही दोघं जण. आणि संदीपनी तर चक्क थिएटरमधनं बाहेर पडताना पाहिलंय तुम्हाला. त्याचं नाव उन्नीकृष्णन आहे. तो मल्याळी आहे आणि आम्ही एकमेकांना लग्नाचं वचन दिलंय. पण त्याचं शिक्षण, नोकरी? तो ग्रॅज्युएट आहे, चांगली नोकरी आहे त्याला, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. पण तो कुठे राहतो, त्याच्या घरी कोण कोण आहे, याची सगळी नीट चौकशी नको का करायला? आणि एक विश्वास ठेव माझ्यावर, तो मल्याळी आहे किंवा घरचा गरीब आहे या गोष्टी मी विचारात सुद्धा घेणार नाही. पण तो सुशिक्षित आहे की नाही, मुख्य म्हणजे जन्मभर तुझी नीट काळजी घेईल की नाही याची खात्री पटवून घेतल्याशिवाय मात्र राहणार नाही. खरंय. तुला कदाचित माझे विचार अगदी जुनाट बुरसट वाटत असतील नाही? नाही आई. त्याची सगळी माहिती मिळेपर्यंत मला एक वचन देशील? यंदाही फर्स्ट क्लास सोडायचा नाही. प्रॉमिस. आणखी एक करायचं, तुझी फायनल होईपर्यंत त्याला भेटायचं नाही, पत्र सुद्धा पाठवायचं नाही. कबूल? शक्य तेवढा प्रयत्न करेन.